नमस्कार, मी मृणाल राजे देसाई तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत करते। काल मी खूप इंटरेस्टिंग बातम्या वाचल्या। त्या म्हणजे अमेरिकेतील शाळा आज त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहे। म्हणजे याचा अर्थ काय झाला तर जो वाढता गन व्हायलन्स आज अमेरिकेत बघायला मिळतोय त्याचा परिणाम आज शाळेतील विद्यार्थीसुद्धा भोगतायत। म्हणजे अमेरिका किती सुरक्षित आहे हे या एका बातमीवरून लक्षात येतं। तर त्याच विषयाशी निगडित अजून अशी एक बातमी होती की अमेरिकेतील एलिट क्लास म्हणजे जो श्रीमंत वर्ग आहे तो श्रीमंत वर्ग आज याच किंवा फॉरेन ट्रिप्स किंवा आपण लक्झुरियस गाड्या किंवा लक्झुरीमध्ये पैसे न घालवता ते आज आपल्याच घरात एक सेफ्टी रूम निर्माण करतायत। म्हणजे त्या सेफ्टी रूमला मग बुलेट प्रूफ डोर्स, बुलेट प्रूफ दरवाजे, त्यामध्ये दैनंदिन जीवनासाठी असणारे लागते सामान जे असणार आहे म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू, एवढंच नाही जर एखादा माथे फेरू त्या खोलीत शिरण्याचा थोडा प्रयत्न जरी केला तर त्याला काउंटर करण्यासाठी AK-47 सुद्धा ठेवण्यात आली आहे। म्हणजे याचा तुम्ही विचार करा की अमेरिकेतील प्रजा आज ती स्वतःला किती सुरक्षित मानते आहे। या दोनच बातम्यांवरून लक्षात येतं। आज प्यू रिसर्च प्रमाणे एक सर्वे करण्यात आला की साधारण 10 लोकांपैकी 6 ते 7 जण हा जो मुद्दा आहे अमेरिकेतील वाढता गन व्हायलन्स हा जो मुद्दा आहे हा अतिशय गंभीर मानला जातोय। आणि त्याचं कारण काय तर अनेक जण स्वतःच्या सेफ्टीसाठी गन ठेवत आहेत। म्हणजे सेकंड अमेंडमेंट नंतर जी मुभा अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशननी किंवा अमेरिकेचे एक गव्हर्नमेंटनी प्रजेला दिली आहे की गन तुम्ही कॅरी करू शकता, तुमच्या घरात ठेवू शकता, तर काही लोक स्वतःच्या पर्सनल सेफ्टीसाठी सुद्धा गन ठेवत आहेत। ठीक आहे, पण एखादा माथेपेरूच्या हातात जर ती गन सापडली तर त्याचे परिणाम आज आपल्याला अमेरिकेत बघायला मिळतोय। जो अमेरिका आज काही दशकांपूर्वी किंवा अगदी काही थोडक्याच वर्षांपूर्वी जो सुरक्षित मानला जायचा, जो विकसित तर आहेच, अजूनही विकसित तो आहे, जो सुरक्षित मानला जायचा ती अमेरिका आज तेवढी सुरक्षित उरली आहे का हा खूप मोठा प्रश्नचिन्ह या दोन बातम्यांवरून एक उभा राहतो। जी अमेरिका आपल्याला अगदी छोट्याशा मॉब लिंचिंगवरून आपल्या देशातील मायनॉरिटी किती असुरक्षित आहे यावर टीका करते, नुसती टीका नाही तर एक प्रकारचा प्रचार प्रोपगंडा करते, ती अमेरिका स्वतःच्याच घरात अगदी गन व्हायलन्सचा किती मोठा परिणाम त्यांना बघायला मिळतोय ही या दोन घटनेंवरून लक्षात येतंय। म्हणजे तेथील सर्वसामान्य माणूस स्वतःला किती सुरक्षित मानतोय, किती सुरक्षित तो स्वतःला एक फिरताना सुद्धा एक स्वतःला समजतोय हे या दोन घटनेंवरून लक्षात येतं, या दोन बातम्यांवरून लक्षात येतं। मला एवढंच सांगायचं आहे की अमेरिकेची जी एक सवय म्हणू शकतो आपण की मराठीत एक म्हण आहे, म्हणजे त्या सवयीला एक म्हण आहे, ती म्हणजे स्वतःचं ठेवावर राखून आणि दुसऱ्याचं पहावर वाकून, ही जी एक म्हण आहे ती अमेरिकेला अगदी तंतोतंत लागू होते। एवढंच मला सांगायचं आहे आणि या विषयावर मी माझे मत तुमच्यासमोर मांडली आहेत। आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ, अगदी पहिलाच व्हिडिओ या विषयावर मी बनवला आहे, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ, हा मुद्दा आवडला असेल। म्हणून मी एक विनंतीसुद्धा करते की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन
वर निश्चित प्रेस करा आणि कमेंट सेक्शनमध्ये खूप सारे कमेंट्स तुमचे येऊ द्यात. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.